तेलंगणा विधेयकाला लोकसभेची मंजुरी, काँग्रेस आणि भाजपनं केलं एकत्ररित्या मतदान। विधेयक मंजूर झाल्यानंतर सीमांध्रच्या नेत्यांमध्ये तीव्र रोष, दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केल्याची जगनमोहन रेड्डी यांची टीका, उद्या आंध्र बंदचं केलं आवाहन। तर हैदराबादमध्ये तेलंगणा समर्थकांचा जोरदार जल्लोष, घोषणा देत नाचत साजरा केला तेलंगणा निर्मितीचा आनंद। राज्यात 8 ठिकाणी लोकसभा जागांच्या वाटपावरून वाद, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बरोबरच शिवसेना भाजपच्या महायुतीमध्येही कलह। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये नाराजी वाढली, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, तर औरंगाबाद आणि हिंगोलीमध्येही शिवसेनेत धुसफूस। भाजप नेते नितीन गडकरींनी अरविंद केजरीवालांविरोधात ठोकला अब्रू नुकसानीचा दावा, भ्रष्ट नेत्यांच्या यादीत नाव टाकल्यानं गडकरींची कोर्टात धाव। हिंदुस्तान के आने वाली कल की चिंता करनी है तो एक ही मंत्र लेकर के चलना पड़ेगा, कांग्रेस मुक्त भारत। दावणगिरी मधल्या सभेत नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल, आताचं गांधी कुटुंब नकली असल्याची केली घणाघाती टीका। माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द, शिक्षा बदलली जन्मठेपेत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। संजय दत्तला आणखी 30 दिवसांचा पॅरोल झाला मंजूर, 8 महिन्यांच्या तुरुंगवासात 4 महिने तुरुंगाबाहेरच। आणि शिवजयंतीच्या आदल्या दिवशी शिवप्रेमी लावतायत शिवनेरीवर आवर्जून हजेरी, शिवनेरीच्या कायापालटामुळे सर्वसामान्य शिवप्रेमी खुश।